नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने टोटल 80,962 कोटी रुपयांचे ॲग्रीमेंट साईन केले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कोणत्या कंपनीसोबत MOU म्हणजे ॲग्रीमेंट साईन केले आहे आणि ती कंपनी या ॲग्रीमेंटच्या अंडर किती कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि कशासाठी ते इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत की कोणत्या आहे त्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट असणाऱ्या कंपन्या ज्या आपण या अपडेटमुळे स्टडी करू शकतो. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या अपडेटचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. महाराष्ट्र साइन MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग वर्थ ₹80,962 कोटी फॉर इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स 40,000 जॉब्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रिव्हियस वीकमध्ये शुक्रवारी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 9 MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे ॲग्रीमेंट साईन केले आहे व्हेरियस कंपनीजसोबत. आणि मित्रांनो, या MOUच्या अंडर या कंपन्या 80,962 कोटी रुपयांचे टोटल इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की या ॲग्रीमेंटमुळे 40,300 जॉब्सपेक्षाही जॉब्स क्रिएट होईल. आणि मित्रांनो, हे ॲग्रीमेंट साईन केले गेलेले आहे स्टील महाकुंभ ऑर्गनाइज बाय AIFA इन गुरगाव मुंबईमध्ये. आणि मित्रांनो, हे ॲग्रीमेंट साईन झालेले आहे महाराष्ट्राच्या CM देवेंद्र फडणवीस, युनियन मिनिस्टर प्रल्हाद जोशी आणि स्टेट इंडस्ट्रीज मिनिस्टर उदय सामंत यांच्या प्रेझेन्स म्हणजे उपस्थितीमध्ये हे ॲग्रीमेंट साईन झालेले आहे. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटच्या अंडर येणारे प्रोजेक्ट्स स्थापित होणार आहे गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि रश्मी मेटरोलॉजिकल इंडस्ट्रीज या दोघांमध्ये MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन झाला आहे. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत रश्मी मेटलॉजिकली इंडस्ट्रीज ही कंपनी 25,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे वर्धामध्ये इंटिग्रेटेड स्टील प्लांट सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की यामुळे 12,000 जॉब्स क्रिएट होईल. तसेच मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि जिंदल स्टेनलेस लिमिटेड या दोघांमध्ये सुद्धा MOU साईन झालेला आहे. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत जिंदल स्टेनलेस लिमिटेड ही कंपनी रायगडमध्ये स्टेनलेस स्टील प्लांट्स स्थापित करण्यासाठी 41,580 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि यामुळे अपेक्षा आहे की 15,500 जॉब्स क्रिएट होईल. तसेच मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि NPSPL ॲडव्हान्स मटेरियल म्हणजे ॲथा ग्रुपने सुद्धा MOU साईन केलेला आहे. आणि मित्रांनो, या MOUच्या अंडर छत्रपती संभाजीनगरमध्ये NPSPL ॲडव्हान्स मटेरियल ही कंपनी 5,440 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे क्रिटिकल ॲडव्हान्स लिथियम बॅटरी मटेरियल आणि कार्बन कॉम्प्लेक्स प्रोजेक्टसाठी. आणि अपेक्षा आहे की यामुळे 5,000 जॉब्स क्रिएट होतील. तसेच मित्रांनो, सुमेध टूल्स आणि हरिओम पाईप इंडस्ट्रीज यांनी दोघांनी मिळून सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत MOU साईन केलेला आहे गडचिरोलीमध्ये जॉईंटली प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टसाठी या दोन कंपन्या येथे 5,135 कोटी रुपये
इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि अपेक्षा आहे की या प्रोजेक्टमुळे 5,500 जॉब्स म्हणजे 5,500 जॉब्स क्रिएट होऊ शकते. तसेच मित्रांनो, आयकॉन स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी सुद्धा MOU साईन केलेला आहे आणि ही कंपनी 850 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे चंद्रपूरमध्ये स्पॉन्ज आयरन युनिट प्रोजेक्टसाठी. तसेच मित्रांनो, फिल्ट्रम ऑटोकॉम्स या कंपनीने सुद्धा MOU साईन केला आहे सातारामध्ये ऑटोमोटिव्ह स्टील पार्ट्स युनिट्ससाठी 100 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी. तसेच मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत GR कृष्णा फॅरो ॲलॉयजने सुद्धा MOU साईन केला आहे आणि ही कंपनी स्पॉन्ज आयरन प्रोजेक्टसाठी या MOUच्या अंडर 1482 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तसेच मित्रांनो, जयदीप स्टील वर्क इंडिया या कंपनीने सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत MOU साईन केला आहे नागपूरमध्ये ISP प्रोजेक्टसाठी 1375 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी. तर चला मित्रांनो, या अपडेटमुळे आपण शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण जिंदल स्टेनलेस लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.10%, FISची होल्डिंग आहे 21.26%, DISची होल्डिंग आहे 7.09% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.55%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये रिसेंटली कंपनीच्या प्रमोटर्स म्हणजे मालकांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे 60.87%ने 61.10%. तसेच मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार जिंदल स्टेनलेस लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.10% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.27%, FISची होल्डिंग आहे 9.59% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 32.93%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.26% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 80,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे MOU म्हणजे ॲग्रीमेंट साईन केले आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण बघितले की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कोणत्या कंपनीसोबत MOU साईन केले आहे आणि त्या कंपन्या कोणत्या प्रोजेक्टसाठी कोणत्या ठिकाणी किती कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे. आणि सर्वात शेवटी आपण बघितले की या अपडेटमुळे कोणत्या आहे त्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कंपन्या ज्याला आपण स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.